नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भारताला सर्वाधिक जीएसटी महसूल देणारी टॉप राज्य कोणती आहेत. ही माहिती साध्या शब्दात आणि सोप्या भाषेत समजून घेऊया. सर्वात आधी थोडक्यात जीएसटी म्हणजे काय. जीएसटी म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. 1 जुलै 2017 पासून देशभर एकसमान कर प्रणाली लागू झाली. वस्तू आणि सेवांवर लागणारा हा कर थेट केंद्र आणि राज्य सरकारकडे जातो. ज्या राज्यात जास्त व्यापार, उद्योग आणि खरेदी विक्री होते, त्या राज्यातून जास्त जीएसटी जमा होतो. आता पाहूया टॉप राज्य. सर्वात पहिल्या क्रमांकावर आहे महाराष्ट्र. महाराष्ट्र ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. मुंबईसारखे मोठे शहर, शेअर बाजार, मोठ्या कंपन्या, बँका, उद्योग आणि सेवा क्षेत्रामुळे महाराष्ट्रातून सर्वाधिक जीएसटी जमा होतो. देशातील मोठ्या व्यवहारांचा मोठा हिस्सा इथूनच होतो. दुसऱ्या क्रमांकावर कर्नाटक येतं. बेंगळूर हे भारताचे IT हब आहे. इथे अनेक IT कंपन्या, स्टार्टअप आणि टेक उद्योग इथे आहेत. सेवा क्षेत्र मजबूत असल्यामुळे कर्नाटकचा जीएसटी महसूल खूप मोठा आहे. तिसऱ्या क्रमांकावर गुजरात आहे. गुजरात हे व्यापार आणि उद्योगासाठी प्रसिद्ध राज्य आहे. कापड उद्योग, डायमंड व्यवसाय, मोठी बंदरे आणि उत्पादन क्षेत्रामुळे गुजरातमधून मोठ्या प्रमाणावर जीएसटी जमा होतो. चौथ्या क्रमांकावर तामिळनाडू येतं. हे राज्य ऑटोमोबाईल आणि मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रासाठी ओळखलं जातं. अनेक कार कंपन्या, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग आणि निर्यात यामुळे या राज्याचा महसूल मोठा आहे. पाचव्या क्रमांकावर उत्तर प्रदेश आहे. लोकसंख्या सर्वाधिक असल्यामुळे मोठी बाजारपेठ येथे आहे. नोएडा, गाझियाबाद सारखी औद्योगिक क्षेत्रे आणि वाढता व्यापार यामुळे उत्तर प्रदेशचा जीएसटी संकलनही वाढतं आहे. तर मित्रांनो, ज्या राज्यात उद्योग, व्यापार, कंपन्या, मोठी बाजारपेठ असते, त्या राज्याचा जीएसटी महसूल हा जास्त असतो. जीएसटी म्हणजे फक्त कर नाही, तर तो राज्याच्या आर्थिक ताकदीचं प्रतीक आहे. सर्वप्रथम एक महत्त्वाची गोष्ट, महाराष्ट्र हे भारतात सर्वाधिक जीएसटी जमा करणारे राज्य आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. आर्थिक वर्ष 2024-25 मध्ये महाराष्ट्राने तब्बल 3,05,00,00,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी जमा केला. हा आकडा देशातील इतर सर्व राज्यांपेक्षा जास्त आहे. दर महिन्याला देखील महाराष्ट्र अव्वल असतो. उदाहरणार्थ जून 2025 मध्ये महाराष्ट्राने 30,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त जीएसटी जमा केला आहे. काही महिन्यात हा आकडा 32,000 कोटींच्या पुढे जाईल. महाराष्ट्रात मुंबईसारखे आर्थिक राजधानीसारखं शहर आहे. मोठमोठ्या कंपन्या, उद्योग, IT सेक्टर, शेअर मार्केट, बंदरे आणि उत्पादन उद्योग यामुळे राज्याची कर संकलन क्षमता खूप मजबूत आहे. जीएसटी म्हणजे वस्तू आणि सेवा कर. हा कर राज्य आणि केंद्र सरकार दोघांनी महसूल देतो आणि महाराष्ट्र या महसुलात सर्वात मोठा वाटा उचलतो. याचा अर्थ काय? तर महाराष्ट्र आर्थिकदृष्ट्या देशाचं इंजिन आहे. उद्योग, व्यापार, सेवा क्षेत्र मजबूत असल्यामुळे जीएसटी संकलनही जास्त आहे. म्हणूनच महाराष्ट्राला भारताची आर्थिक राजधानी असं म्हटलं जातं. ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की सांगा आणि आमच्या महाराष्ट्र अपडेट चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.